एका गुंठ्यामध्ये आपण 11 प्रकारच्या भाज्या नैसर्गिक पद्धतीने लावल्या आहेत। आता त्या कशा लावल्या आहेत ते आपण आता पाहणार आहोत। पार्ट 1। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण अशा पद्धतीने बेड तयार करून घेतले आहेत। यात घनजीवामृत आधी भरून घ्यायचं आणि मग ह्या असे बेड तयार करायचे। याच्यात आपण भेंडी लागवड करणार आहोत। हा 1 गुंठ्याचा पीस आहे सगळा। या 1 गुंठ्यामध्ये आपण भेंडी, गवार, सापळा पीक म्हणून झुडपी चवळी, कोथिंबीर, मेथी आणि सजीव आच्छादन म्हणून या पालेभाज्या लावणार आहोत। 1 गुंठ्यामध्ये आपण गवार मध्ये सुद्धा आपण सगळी सापळा पिकं लावणार आहोत आणि टॅमॅटो, वांगी या सगळ्या गोष्टी ह्या 1 गुंठ्यामध्ये लावणार आहोत। हा दिसतो हा सगळा 1 गुंठ्याचा पीस आहे। यात सगळ्या उन्हाळी भाज्या आता आपण लावणार आहोत। एका बेडवर आपण असं शेपूचं बी टाकून घेणार आहोत आणि नंतर हे खुरप्याच्या सहाय्याने खुटाळणार आहोत। आता जे आपण शेपूचं बी टाकलं आहे ते असं ह्या पद्धतीने आधी खुटळून घ्यायचं। दिसतंय असं ते काढलं जातं आणि त्याच्यानंतर आपण भेंडीची लागवड करणार आहोत। त्यासाठी आपण अशी 1.5 फुटाची काठी तयार करून घेतलेली आहे। मापासाठी आपण 2 भेंडीमध्ये 1.5 फुटाचं अंतर ठेवणार आहे। हे दिसतंय याचं बी आधी घेतलेलं आहे सगळे। हे भेंडीचं बी, हे पालक आणि ही कोथिंबीर ह्या गोष्टी आपण आता ह्या भेंडीमध्ये लावणार आहोत। आपण हा जो बेड तयार केला आहे इथे आणि इथे असा खड्डा खांदून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये असे 2 बी लावून टाकायचे। आधी ह्या बियांना सगळ्यांना बीज संस्कार करून घ्यायचे, म्हणजे उगवण क्षमता ही चांगली होते। आता हे झालं आणि त्यानंतर आपण इथं आणि इथं कोथिंबीरच्या बुचक्या लावणार आहोत अशा या पद्धतीने दोन्ही भेंडीच्या मध्ये। आणि इथे जो आपण माप घेतला आहे त्यात इथे पालक अजून 1 वीज सोडून इथे 1 पालक, हे सजीव आच्छादन होणार। आणि ह्याच्या आधी आपण याच्यावर शेपू टाकलेली आहे आणि ह्यामध्ये आता आपण सापळा पीक म्हणून झेंडू, झुडपी चवळी आणि मका ही 5-5 फुटावर आणि 8-8 फुटावर मका लावणार आहोत। परत भेंडी 1.5 फुटावरती, या कोथिंबीरच्या बुचक्या, एवढी कोथिंबीर घ्यायची लावताना, हे चांगले येतात। आणि इथे सगळा पालक लावून टाकायचा 1-1 पीसवर। एका गुंठ्याच्या जागेमध्ये आपण भेंडी, दोन्ही भेंडीमध्ये कोथिंबीर, खाली मेथी आणि वरती पालक लावलेला आहे। हा दिसतोय पालक। आणि दुसरीकडे गवार, आंबट चुका आणि सापळा पीक म्हणून मका, झुडपी चवळी आणि मुळा हे लावले आहे। पार्ट 2। हे मेन पीक भेंडी दिसतंय, भेंडीला फूल लागले। या भेंडीचे आतापर्यंत 3-4 तोडे झालेले आहेत। याला आपण दर पौर्णिमेला जीवामृतची फवारणी आणि अमावस्येला कीटकनाशकाची फवारण्या घेतल्या आहेत। आणि दुसरं मेन पीक अर्ध्या गुंठ्यात जे लावलं आहे ते आहे गवार। ही सुरती गवार आहे आणि तिकडे ती गावरान गवार आहे। अशा 2 टाईपच्या गवार लावल्या आहेत। आणि यामध्ये सापळा पीक म्हणून आपण मका लावली आहे। मका
ती सापळा पिकं म्हणून लावलेली आहेत. झुडपी, चवळी, मका, झेंडू. झेंडू इकडे बघा, हा झेंडू मित्रकिड्यांना आकर्षित करण्यासाठी, आणि चवळी ही शत्रू कीटकांना आकर्षित करण्यासाठी. ही झुडपी चवळी ही शत्रू कीटकांना आकर्षित करते, याच्यावर मावा आकर्षित होतो आणि मित्र कीटक पण आकर्षित होतात. हे सूर्यफूल हे मित्रकिड्यांना आकर्षित करतं, यामुळे परागीकरण जास्तीत जास्त होतं. हे पण सापळा पीक मध्ये मोडतं. यामध्ये आपण नायट्रोजनसाठी पालक लावलेला आहे. सापळा पीक म्हणून आपण मधी आणि नायट्रोजन फिक्सिंगसाठी पालक लावलेला आहे सेंटरला. हा पालक खुडून आपल्याला भाजी म्हणून खायला पण होतो आणि मित्रकिड्यांना पण आकर्षित करतो. यामध्ये आपण वांगी सुद्धा लावली आहेत एका गुंठ्यामध्ये. हे दिसते वांग, त्यामध्ये परत पालक आलेला आहे मनानेच. आणि आपण जी शेपू लावली आहे ती सुद्धा लागण तशी आपण काढू शकता. आणि ह्याला जरी फुलं लागली तरी हे फुलं मित्रकिड्यांना आकर्षित करतात. एका गुंठ्याच्या या साईडने जे आपण कंपाऊंड केलं आहे छोटंसं, त्याला ही कारली लावलेली आहेत. ही दिसतात कारली. वांगी, वांग. मध्ये आपण मुळा सुद्धा लावलेला आहे. हा दिसतोय मुळा. हा मुळा. एका गुंठ्यामध्ये मेन पीक भेंडी हे लावले होते. आता ही 2 महिन्याची भेंडी झाली आहे. आणि दुसरे पीक आपण गवार लावली आहे. ही दिसती गवार, हे दुसरे पीक. याला पण 2 महिने झाले आहेत. अशा प्रकारे आपण एका गुंठ्यामध्ये 11 प्रकारच्या भाज्या लावल्या आहेत. भेंडी, गवार, वांगी कसे तोडावे पार्ट 3, 4, 5 या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे.